टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यातील लालपरी ही खरं तर प्रवाशांचा एक कणा आहे। या सर्व प्रवाशांचा भार सोबत हे कर्मचारी आहेत ते आपल्या सेवा ही समर्पक भावनेने करत असतात। मात्र मार्च महिन्यातील पगार सध्या त्यांचा 56% कपात करण्यात आला आहे। त्यामुळे कमालीचं नाराजीचं वातावरण सर्व या कर्मचाऱ्यांमध्ये आहे। सध्या आपण पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये आलेलो आहोत आणि काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। मार्च महिन्यातील 56% पगार तुमचा कपात करण्यात आला आहे। सर्व गोष्टींकडे कसं बघताय तुम्ही? आम्हाला आता खूप अवघड वाटतंय, कारण बरोबर 7 तारखेला आमचे नेहमी पगार व्हायचे। 7 तारखेला पगार झाला की आम्ही जे काही आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा घरासाठी वगैरे असे काही जर तरतूद करून जर काही लोन वगैरे घेतला असेल तर त्या लोनचा हप्ता वगैरे 7 तारखेला वगैरे जात असतो आणि 7 तारखेला हा हप्ता गेल्यानंतर राहिलेल्या जे काही पैसे आहेत त्यातून आमचा उदरनिर्वाह किंवा घरचं वगैरे आम्ही भागवत असतो। परंतु आता मुळातच पगार अगोदरच कमी आहेत आणि त्या कमी पगाराच्या ह्याच्यामध्ये आम्हाला हे जे तुटपुंजे वेतन दिलेले आहे त्या तुटपुंजे वेतनामध्ये आम्ही आता लोनचे हप्ते भागवायचे का घर खर्च भागवायचं, मुलांचं शिक्षण भागवायचं, काय काय भागवायचं हे आमच्या डोक्यामध्ये एक कालच्या दिवसापासून जसं हे 56% आलं आहे तसं आमच्या डोक्यामध्ये तेच खूड पेटलेलं आहे की नेमकं करायचं काय आणि कर्मचाऱ्यांनी कसं हे करायचं। बरं, कर्मचारी कुठं चुकला तर एसटी कडून शासन होताना कुठलीच गोष्ट चुकत नाही, तर त्यामुळे आमच्या पुढे म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत आणि या वातावरणामध्ये म्हणजे आता उन्हाळ्याचा काळ आहे आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही आमची तत्पर सेवा वगैरे जी काय आहे एसटी कडून ती व्यवस्थित दिली जाते। सगळं काय आहे म्हणजे एसटी कडून उत्पन्न वाढीसाठी ह्याच्यासाठी जे प्रयत्न आहेत ते ड्रायव्हर कंडक्टरहून जास्तीत जास्त केले जातात आणि ते सर्व काय होत असताना देखील जर वेतनाच्या काळामध्येच जर व्यवस्थित वेतन मिळालं नाही किंवा तुटपुंजे वेतन दिलं तर खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात आणि कसं होतं ज्या कामगाराची आपण ज्या मालकाची चाकरी करतो त्या मालकाने जर व्यवस्थित हे केलं नाही तर मग कुठेतरी एक मनामध्ये असंतोष निर्माण होतो, ही भावना निर्माण होते आणि ही भावना केवळ माझीच नाही सर्व कामगारांची आहे असं समजून शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आमचा 100% पगार करावा ही विनंती। खरं तर पगाराच्या संदर्भातली जो संघर्ष आहे सातत्यानं तुमच्याच बाबतीत आलेला आहे, कारण की एसटी कर्मचाऱ्यांचं पगाराच्या बाबतीतलं सातत्याने आंदोलनं त्यांनी उभारलेले आहेत। आता सध्या पगार जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत किंवा काय पुढे मागणी करणार आहेत किंवा काय भूमिका घेणार? कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय भावना आहेत हे तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या इच्छेनुसार सांगू शकतो, पण माझी तर अशी म्हणजे भावना आहे की बाबा जे काही काम आहे ते तर आम्ही जर प्रामाणिक करत असू तर शासनाने पण प्रामाणिकपणे जो काय पगार आहे किंवा काय ज्या सवलतीपोटी काय देणं वगैरे आहे ते व्यवस्थित दिलं तर ही वेळ येणारच नाही आणि एस टीने पण थोडंसं म्हणजे जर कर्मचारी जर जे कर्मचारी मेन हा घटक म्हणजे जो ड्रायव्हर कंडक्टर हा मेन घटक आहे, ड्रायव्हर कंडक्टरचा मेन घटक आहे, त्यांचं जर ह्या म्हणजे कमी पगार देऊन किंवा हे देऊन जर हे होत असेल त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत असेल तर याचा सर्व परिणाम त्यांच्या कामावर होणार आहे। जर कामावर परिणाम झाले तर आता गर्दीचा हंगाम चालू आहे, या गर्दीच्या हंगामामध्ये जर असा असंतोष निर्माण घेऊन जर कामावर गेले तर कुठंतरी सर्वच गोष्टी हे होतात आणि त्यामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट की म्हणजे याचं एस टीने तिकिटामध्ये जी 15% वाढ केली, शासनाकडून जी तिकिटामध्ये 15% वाढ केली आणि ती वाढ पण अशी केली की ज्याच्यामध्ये तिकीटं सगळी म्हणजे असंतुलित तिकीट आहेत म्हणजे अडनीर तिकीट आहेत, त्याच्यामध्ये कस्टमर आणि कंडक्टरमध्ये खूप वादावाद होतात आणि याच्यासाठी जवळजवळ प्रत्येक संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांनी मिळून लेखी निवेदन शासनाला दिले की बाबा हे तिकीट कुठेतरी 5च्या पट्टीमध्ये 10च्या पट्टीमध्ये व्हावं जेणेकरून जो वादावाद आहे तो कमी होईल आणि थोडंफार तिकिटाची जी वाढ केली 15% ती कुठेतरी कमी होऊन एक साधारण तिकीट जर लोकांना दिलं तर लोकांचा जो खाजगीकडे आता सध्या कल वाढत आहे तो कुठेतरी कमी होईल आणि जी 50 लाखाची हे होती म्हणजे 75 लाख प्रवासी दररोज हे करत होता प्रवास करत होता एस टीने, तर तो प्रवास परत येऊन जी 50 लाख आता जी हे झाली म्हणजे 25 लाख प्रवासी कमी झाला आहे असं एस टीकडून आणि एस टीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं, तर तो परत येऊन एस टीचं जे उत्पन्न आहे ते वाढेल अजून। खरं तर आम्ही आता बोलताना प्रत्येक इथले कर्मचारी आहेत त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करा, पण मात्र इथं बोलण्याचा कडे त्यांनी प्रयत्न केला नाही। तोंड दाबून हा बुक्क्याचा मार आहे असं काही प्रकार आहे का? नाही, तोंड दाबून बुक्क्याचा मार वगैरे असं काही नाहीये, पण प्रत्येकजण प्रत्येकाला नोकरी टिकवायची असते त्याच्यामुळे प्रशासनाच्या विरोधात कोण बोललंच असं ह्याची काय हे देऊ शकत नाही, परंतु कुठंतरी हा अन्याय होतोय हे मला एक जाणवतंय, अजून बाकीच्या कर्मचाऱ्यांना पण जावतील, पण प्रत्येक कर्मचारी बोललेच असं नाही। खरं तर जे परिवहन मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी असं म्हटलंय की अर्थमंत्र्यांकडून आम्हाला पुरेसा निधी भेटला नाही त्याच्यामुळे या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागते। बरोबर आहे सर, कारण काय आहे एस टीची शासनाकडे जवळजवळ 7,000 कोटीची थकबाकी, शासनाने नेहमीच लाल फितीत एस टीला धरलेले
त्यामुळे प्रत्येक वेळी पगाराची अडचण येते. बरं, आता सध्या तुमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्याचा खरं तर त्या एक निराशेचं वातावरण सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दिसतंय. तुम्हाला सर्व चर्चा होऊन एकमत होऊन काय अशी भूमिका घेण्याचं ठरवलंय तुम्ही सर्वांनी? चर्चा अशी होत नाही सर, संघटना वगैरे काय चर्चा करत नाहीत, पण काय आहे, थोडा असंतोष निर्माण झालेला आहे यामुळं. कारण प्रत्येक हा एस टी कर्मचारी जो आहे किमान 90% एस टी कर्मचारी ह्या कर्जाखाली, हप्ते कसे फेडायचे हा त्याच्यापुढे लगेच प्रश्न उभा राहतो. 10 तारीख आली की बँकांचा हप्ता आहे, घर खर्च आहे, मुलांचं शिक्षण आहे, हे सगळे प्रश्न त्याच्यापुढे उभे राहतात. खरं तर पगार झालेला नाही, कुठल्या समस्यांना म्हणजे सामोरे जावं लागते तुम्हाला? आलेच की सगळं खर्च आले, घरातला त्रास आले, ह्याच्यावर एकच इलाज आहे, तुकाराम मुंडे साहेबाकडे एसटी द्या आणि बाकीच्यांचे संबंध तोडून टाका. 6 महिन्यात एसटी सरळ होईल, बाकी काय करायची गरज नाही. आणि हा प्रवासी वर्ग जो कमी झालेला आहे, आता जे 15% तिकीट वाढ झाली ती म्हणजे इतकी विचित्र वाढ झाली. 1 रुपया तिकीट वाढ प्रत्येक तिकिटामागे झालेली ना, इतके आमचे प्रवासी आणि वाहकाच्यात वाद होतात की कधी कधी हमरी तुमरी झालेली, भांडणं झालेली, मारामारी झालेली. त्यामुळे हा कुठंतरी त्यांनी हा वाद आहे ना कुठंतरी थांबवावा. आपण पाहू शकतोय की ज्या एस टी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये कमालीचं निराशेचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या भावनांचा विचार करून कुठेतरी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, आम्हाला जो आमचा पगार आहे तो द्यावा, कारण की पगार जर मिळाला तरच आम्ही सकारात्मक पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू, चांगल्या पद्धतीने सेवा देऊ, अशी भावना या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.